वैष्णवी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज बनवणार आहोत आपण पुरणपोळी आणि मी लक्ष्मीपूजन कसं केलं तुम्हाला ते पण दाखवणार आहे। इथं घेतलेलं आहे मी एसवार बनवण्यासाठी। याच्यामध्ये टाकलेलं आहे मी टमाटर, कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, संबार एवढं मी पेस्ट बनवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथं टाकून घेतलेले मी घरगुती काळा मसाला आणि चिमूटभर थोडंसं हळद टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आणि याच्यावर मी टाकून घेतलेलं आहे अजून चिकन मसाला, हे बघू शकता तुम्ही ह्या प्रकारे। आणि हा आपण जरासं फिरून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी चवीनुसार मीठ आणि ते पण फिरून घेऊया आपण। आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडंसं ॲड करूया पाणी, ते पण थोडंसं फिरून घेऊया आपण। आता आपण आपल्या ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता इथं टाकून घेऊ आपण डाळ शिजलेली आपली आणि 3 ते 4 मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊया ह्या प्रकारे। ह्या भाजीला आपल्या 3-4 मिनिटं झालेले आहेत, आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया। आता इथे घेतलेले आहेत मी मुगाचे डाळीचे वडे तळायला घेतलेले आहेत। तुम्हाला जर मुगाच्या डाळीचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। ह्या प्रकारे आपण मस्तपैकी असे फ्राय करून घेऊया। जेवढे लालसर होतील आपले मुगाचे वडे तेवढे छान लागतात। शक्यतो लालसर तळून घ्यायचे। हे आपले वडे तळून झाले, आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। बघू शकता तुम्ही किती कुरकुरीत असे झालेले, ते आवाज बघू शकता तुम्ही। आता आपण पुरणपोळी लाटायला घेऊया। आता मी लाटत आहे, आता मी ह्याच्यामध्ये पुरण भरणार आहे। पुरणपोळी कोणाकोणाला आवडते नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा। ह्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवून घेऊया। हे असं पीठ काढून घ्या थोडंसं बाजूला उरलेलं। आता आपण लाटून घेऊया कोरडं पीठ लावून, म्हणजे कसं आपलं पीठ जे आहे ना ते पोळपाटला खाली चिटकणार नाही। तुम्ही शक्यतो पेपरवर सुद्धा बनवू शकता, ते तसं बी चालते। तुम्हाला जर पुरणपोळी जर जमत नसेल तर तुम्ही पेपरवर पण बनवू शकता। चला मी पुरणपोळी घेतली लाटून, आता आपण भाजून घेऊया ह्या प्रकारे आणि थोडं थोडं तूप लावून घेऊया पुरणपोळीला। तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल पण लावू शकता, तसं काही नाही की तूपच लावा म्हणून हे मान्य नाही। हे पुरणपोळी आपली तयार आहे। इथं लावून घेतलेलं मी तोरण आणि लाइटिंग लावून घेतलेलं आहे। इथं काढून घेतलेली मी रांगोळी, बघू शकता तुम्ही। ही काढलेली मी रांगोळी आणि दिवे लावणं चालू आहे। कशी वाटली तुम्हाला रांगोळी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। ही आहे माझी मुलगी, ती दिवे लावत आहे। हे आपले दिवे लावणं झालं। चला तर मग आता मी तुम्हाला माझी पूजा दाखवते। ही केलेली आहे मी पूजा, देवाला नैवेद्य ते दाखवलेलं आहे। हे सगळे मी घरीच बनवलेलं आहे। तुम्हाला जर व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। इथे दाखवलेलं आहे मी नैवेद्य। ही आहे माझी पूजा। कशी केली मी पूजा नक्की सांगा मला कमेंटमध्ये। जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।